रिव्हर्सल म्हटलं होतं मार्केट सेलिंग आता थोडेफार हॉल्ट होईल आणि आज तसंच झालेलं आहे मित्रांनो. मार्केट जवळपास आजचं ट्रेड कसं झालं आहे, गॅप अप आणि साईडवेज अशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे. उद्या जवळपास निफ्टीचा एक्सपायरी आहे, सो व्हॉट डू एक्सपेक्ट. उद्या एक्सपेक्टन्सी एवढीच आहे निफ्टीची, थोडाफार व्यवस्थित ब्रेकआउटमध्ये जवळपास आज इनडिसिजन आहे आणि इनडिसिजन कॅन्डल झाल्यानंतर मार्केट कसा ट्रेड होतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. निफ्टी बँकचा विचार केलात तर निफ्टी बँक साईडवेज आहे, परंतु ब्रेकआउटची अपेक्षा आहे. जर ज्या दिशेने ब्रेकआउट त्या दिशेने ट्रेड असं तुम्ही वाक्यसुद्धा इथे ठेवू शकता. म्हणजे जर मार्केट वरच्या दिशेने जात असेल तर लगेच बाय करू शकता का. जर ओपन ह्या रेंजमध्ये झालं आणि 57,200च्या वरती टिकलं तर डेफिनेटली 57,300 टार्गेट घ्या. त्याच्यावरती लेवल तुटली तर 57,400 57,500मध्ये बघायला मिळू शकतो. थोडंफार पुल बॅकमध्ये उचलताना बघायला मिळू शकतं, परंतु खाली आलं तर लगेच सेल करू नका. 56,900च्या खाली टिकतात सेल कारण हा जो छोटासा गॅप आहे हा थोडाफार भरण्यामध्ये एक तुम्हाला मार्केट एक जवळपास मदत करू शकतं, लक्षात असू द्या. ठीक आहे. बँक निफ्टीचा विचार केल्यानंतर आपण आता निफ्टीकडे जाऊया. निफ्टीचा विषय झाला, निफ्टीमध्ये पण तेच झाला, परंतु निफ्टीमध्ये थोडीफार तेजी झालेली. आज जवळपास एक ट्रेड घेतला होता मजबूत प्रॉफिट काढलेला आहे त्या ट्रेडमध्ये. नक्की सांगतो ट्रेड कोणता घेतला होता आणि कसा घेतला होता, ह्याही गोष्टी तुमच्यासमोर जरा उलगडून सांगतो. त्याआधी आजची कॅन्डल कशी बनली आहे बघा. डेलीची एक पॉझिटिव्ह कॅन्डल बनलेली आणि मोस्ट बुलिश सारखी कॅन्डल झालेली आहे. सॉरी, मोस्ट बुलिश म्हणू शकत नाही, पण सेकंड मोस्ट बुलिश. आता सेकंड मोस्ट बुलिश ही जवळपास अशी कॅन्डल झाली ज्याच्यामध्ये बायर थोडंफार पॉवर दाखवतात आपण म्हणू शकतो. म्हटलं होतं रिव्हर्सल बघायला मिळेल, तसं आपल्याला बघायला मिळालेलं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. व्हॉट डू वी एक्सपेक्ट टुमारो. निफ्टीची एक्सपायरी आहे. आता ट्रेडचा विषय बोलूया. ट्रेड मी बाईंग कुठे केली होती हे तुम्हाला सांगतो. जेव्हा ही जवळपास सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल झाली, ह्या कॅन्डलचा हाय तुटला इथे नाही. ह्या जी कॅन्डल आहे रेड जी छोटीशी कॅन्डल होती जी थोडंफार होल्टिंग कॅन्डल झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर जवळपास असं वाटलं की डिसिजन मेक झालं आणि 23,950च्या वरती मी कॉल बाय केला होता, 23,900चा. आणि त्यानंतर मार्केट अक्षरशः मला जवळपास 24,000 म्हणजे जवळपास किती पॉईंट्स तर म्हटलं तर एक मोठं प्रॉफिट तुम्हाला बघायला मिळालं होतं, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर आता सुद्धा एंडिंगची क्लोजिंगची कॅन्डल आहे ही सुद्धा पॉझिटिव्ह झालेली आहे, हे लक्षात घ्या. सो व्हॉट डू यू एक्सपेक्ट निफ्टी एक्सपेक्टेशन असं आहे, जर उद्या 24,000ची लेवल तोडून गेलं तर 24,100 ते 24,000 ह्या रेंजमध्ये कुठेतरी तुम्हाला साईडवेज एक्सपायरी सुरुवातीला बघायला मिळू शकते. परंतु साईडवेज ओपन होऊन जर 24,000ची लेवल ब्रेकआउट केली 15 मिनिटात, मग चांगली मुवमेंट तुम्हाला तरीही बघायला मिळू शकते 24,100 24,150 पर्यंत. परंतु जर खाली सेलिंगला आलं तर लगेच सेल करायचं आहे का, तर नाही. 23,950च्या खाली टिकतात सेल करा 23,900 पर्यंत, नाही तर 23,900 ते 24,000 ही 50 पॉईंटची रेंज आहे. इथे जवळपास साईडवेज मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतं. निफ्टीचा अनालिसिस सरळ साधा सोप्या भाषेत जे म्हणतो तसंच होतं. याच्या पाठचं कारण अनुभव, अभ्यास आणि पूर्ण स्ट्रॅटेजी. समजलं असेल तर फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ग्रुप जॉईन करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तिथे लिंक डेफिनेटली एक पर्सनल लेवलला ते शेअर केली जाईल प्रत्येक कॉमेंटला. समजलं असेल तर धन्यवाद.